नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमातून दर्शक हो, नक्कीच तुम्हाला आपल्या जीवनामध्ये लागत असलेली महत्त्वाची माहिती जी आहे, ती आजपर्यंत मिळत आली अशी आम्हाला आशा आहे. सध्या जो सत्र चालू आहे, जी मालिका आपली चालू आहे, त्या मालिकेचं नाव आहे की व्यसन आणि व्यसनामध्ये राजयोगाचा आपल्याला काय मदत मिळणार आहे ती. खूप महत्त्वाची बाब आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे व्यसन येतच आहे आणि ह्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खूप अनुभवी असे डॉक्टर सचिन परब आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, व्यसनांचा सत्र आपला चाललेला. मागच्या सत्रामध्ये व्यसनांबद्दल तुम्ही आम्हाला सर्वसाधारण जी माहिती आहे ती दिली. बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये होत्या त्याही तुम्ही आम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. परंतु व्यसनांची जी कारणं आपण जेव्हा पाहत होतो तर त्या कारणांमध्ये तुम्ही आम्हाला हेही सांगितलं की लोकं फॅशन म्हणून म्हणा किंवा पियर प्रेशर म्हणजे आपल्या मित्रांकडून येणारा जे दबाव असतो त्याच्याखाली म्हणा किंवा त्यांना एक मेसेज मिळालेला असतो की हे काही टेन्शन असेल तर आपल्याला घेतलं पाहिजे म्हणा किंवा इझी अवेलेबिलिटी, ही कारणं तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलेली. पण मला हे पण जाणून घ्यायचं आहे की मानसिक काही असे कारणं असतात का ज्याच्यामुळे लोक व्यसनांकडे आपली वाटचाल करतात? येस, डेफिनेटली फार इम्पॉर्टंट आहे हे. तुमच्या जीवनामध्ये जर एखादा असा प्रसंग आलेला असेल ज्याने तुम्हाला भावनिक ठेच पोचलेली असेल, ज्याला आम्ही इमोशनल ट्रॉमा म्हणतो, तर हा जो इमोशनल ट्रॉमा आहे त्याचं जर तुम्ही निर्मूलन केलं नाही वेळेवर, आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं की जर भावनांचं निर्मूलन योग्य वेळी आणि योग्य प्रकारे, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जर नाही झालं तर ह्या ज्या निर्मूलन न झालेल्या भावना असतात, अनप्रोसेस फिलिंग असतात, त्या आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन दबलेल्या असतात आणि त्या कधी सायलेंट नसतात, त्या डिस्टर्ब करत असतात तुम्हाला. अचानक मूड ऑफ होणे किंवा मूड बदलणे किंवा शरीरामध्ये कुठे दुखणं, हे अनप्रोसेस फिलिंग्ज असतात तुमच्या मनामध्ये आणि त्यांना रिलीज करणं फार गरजेचं असतं. आता ते अनकॉन्शियस असतात म्हणून ठीक असतात, पण जेव्हा ते कॉन्शियसमध्ये येतात किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी घटना आठवते तर त्यावेळेला त्याला रेस्टलेस होतं. मग त्यांना काय करायचं त्या भावनांना? तर ह्या दुःखद ज्या भावना असतात त्यांना कम्फर्टेबल करण्यासाठी, त्या कॉन्शियसमध्ये येऊ नये त्याच्यासाठी लोक व्यसन करतात. त्यामुळे भावनिक धक्का किंवा भावनिक दुःख हे पण व्यसनाचं भरपूर कारण आहे. भरपूर वेळा आपण कॉमनली बघितलं असेल चित्रपटामध्ये, तुला काय टेन्शन, कसलं दुःख आहे तुला, तू कशाला हे व्यसन करतो, जेव्हा म्हणतो तर तेव्हा त्यांना हेच सांगायचं असतं की त्या व्यक्तीला आतमध्ये दुःख आहे आणि ते दुःख क्लिअर झालेलं नाही आहे. असं नाही की त्याचं सोल्युशन आहे, पण बोलून ते दाखवलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे आणि योग्य प्रकारे आणि योग्य वेळी ते व्यक्त केलं पाहिजे, नाही तर आतमध्ये त्रास होतो. तर हा इमोशनल ट्रॉमा दूर करण्यासाठी देखील लोक व्यसन करतात. डॉक्टर साहेब, नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की काही इमोशनल ट्रॉमाज म्हणजे अशी काही धक्कादायक गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये घडलेली असते जिथे आपलं मन दुखावलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा मागे पण काही सत्रामध्ये डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं की जोपर्यंत आपण संवाद साधत नाहीत, आपण त्या गोष्टींना आपल्या मनातून बाहेर काढत नाहीत, तर तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नक्कीच दुःख देणारे आहेत किंवा आपल्याला त्रास देणार आहेत. मग ते व्यसनही असू शकतं. डॉक्टर साहेब, आपल्या दर्शकामध्ये काही पालकही आहेत, तर त्यांनाही हे जाणून घ्यायला चांगलं वाटेल की जर आपल्या घरातली एखादी व्यक्ती व्यसन करते म्हणजे आपल्या पाठीमागे बरीच मुलं खूप हुशार असतात, व्यसन करतात, सिगरेट पितात, तर येताना मग इधर ते च्युइंगम खातील किंवा काहीतरी वेगळं काहीतरी असं सुगंधी खाऊन येतात जेणेकरून वास येणार नाही किंवा असं काही नाही काहीतरी प्रकार करत असतात. परंतु ह्यांची एक विशिष्ट अशी काही पर्सनॅलिटी असते का, एक त्यांचं असं एक चरित्र तयार होतं का, बाह्य चरित्र मला म्हणायचं आहे, जेणेकरून सहजपणे आम्ही ओळखू शकतो की ही व्यक्ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं व्यसन करते, व्यसनाधीन झालेली आहे, असं मी ओळखू शकतो, असं काही आहे का? येस, डेफिनेटली. आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, पालकांसाठीच नाही सगळ्यांसाठी. प्रत्येक घरामध्ये तुम्ही जर थोडं लक्ष ठेवलं तर अशा व्यक्तींना ओळखू शकता. जसं आपण स्लाईडमध्ये पाहत आहोत की ह्या व्यक्तींमध्ये ज्यांना व्यसन असतं त्यांच्या मूड भरपूर बदलतात. मूड स्विंग्स आम्ही म्हणतो. आता एकदम खुश आहे तर नंतर पुढच्या क्षणीला एकदम दुःखी होणार. आणि त्यांच्यावर तुम्ही कामावर जर आम्ही बघतो वर्कप्लेसमध्ये, त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही.
ते आपलं त्यांना जे काम दिलेलं असतं ते कधी पूर्ण करत नाही, अर्धवट राहतं काम. आणि त्यांच्या आतमध्ये भरपूर अशा भावना दबलेल्या असतात किंवा तिरस्कार असतो एका व्यक्तीप्रती. आणि घरच्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की ते खोटं बोलायला लागतात, भरपूर खोटं बोलतात. आणि खोटं तुम्ही किती दिवस लपून ठेवणार, कधी ना कधी तुम्ही पकडले जाणार. तर फॅमिलीशी खोटं बोलतात, मित्रांशी खोटं बोलतात किंवा कामावर पण खोटं बोलायला लागतात. आज हे आजारी आहे, आज माझी आजी मेली किंवा आजोबा मेले किंवा हा आजारी आहे म्हणून मी आलो नाही. तर सुट्ट्या घेतात, पण घरच्यांना वाटतं कामावर गेलाय, कामावरला वाटतं घरी काय प्रॉब्लेम आहे. तर हे खोटं बोलणं भरपूर असतं ह्या लोकांमध्ये. तर जर तुम्हाला सुरुवातीला कळलं, एक दोनदा तुम्ही पकडलं, तर तुम्हाला वास ठेवायचा. कदाचित ही व्यसनाची सुरुवात असू शकते. लहान मुलांमध्ये पण आईवडिलांना माहिती नसतं की तो शाळेत जात नाही आणि घरी सांगतो शाळेत जातो. शाळेतल्यांना वाटतं घरी काय याचा प्रॉब्लेम आहे, आजारी आहे म्हणून आलेला नाही आहे. काही वेळा तर खोटं सर्टिफिकेट पण मुलं घेऊन जातात आणि शाळेत जात नाही. तर हे खोटं जर तुम्हाला दिसलं, हे फार महत्त्वाचं लक्षण आहे. परत अगोदर ती व्यक्ती होती, ती घरातल्यांबरोबर राहायची, पण आता ती वेगळी राहायला लागली. म्हणजे एकटी राहते. जर तिचा रूम असेल पर्सनल, तर आतून लॉक करून राहते, भरपूर वेळ रूममध्ये राहते. आणि क्रोनिकली डिप्रेस, म्हणजे एकदम निराश. जर ते मुलगा असेल तर तो अगोदर शेविंग करायचा, आता तो शेविंग करत नाही आहे. आणि घरातल्या वस्तू गायब होणे. तुमच्या घरातली कुठलीही वस्तू जाऊ शकते, भांडी जाऊ शकतात, कपडे जाऊ शकतात, पैसे चोरीला जाणे. जर हा व्यसन करणारा व्यक्ती असेल, त्याला पैशाची आवश्यकता लागते आणि पैसे कुठून आणणार, तर घरातल्या वस्तू चोरायला लागतो. किंवा घरी एखादा जळलेला कपडा, वस्त्र किंवा असे डाग लागणे. त्याला जर हार्ड ड्रग्सचं व्यसन असेल, तर घरच्यांना, पालकांना फार मोठी जबाबदारी आहे की अशीच काही लक्षणं असतील तर तुम्हाला लक्ष ठेवलं पाहिजे की व्यसनाची सुरुवात असू शकते. तर ही सगळी लक्षणं असतील तर तुम्हाला डाऊट घेतला पाहिजे की हे कदाचित व्यसन असू शकेल म्हणून. डॉक्टर साहेब, तुम्ही आता एक शब्द उल्लेख केला की डाग असू शकतात किंवा काही, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की व्यसन घ्यायच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. येस, तर मग डेफिनेटली. त्या काय आहेत? जे डागचं आम्ही म्हणालो, तर त्याच्यामध्ये एक चेसिंग नावाचा प्रकार असतो. एक फॉईल असते, तर त्याच्यावर ते ड्रग घेतलं जातं आणि त्याला खालून आग दिली जाते. तर आग घेऊन नंतर त्याचा जो धूर असतो तो केला जातो. तो कागद जळालेला असतो, ते जाळताना किंवा तर तुमच्या कपड्यावर ते पडू शकतं. तर कपड्यांना जळालेले डाग किंवा जमिनीवर एखादा जळालेला डाग असेल किंवा काही पडलेलं असेल किंवा तुमच्या घरी जर तुकडे एखादे सापडले, तर तुम्ही संशयित होऊ शकता. हा चेसिंग नावाचा प्रकार खास करून हार्ड ड्रग्स, हेरॉईनमध्ये किंवा दुसरे जे तत्सम पदार्थ असतात त्याच्यामध्ये वापरला जातो. आणि जर घरामध्ये तुम्हाला त्याच्या खिशामध्ये, कपड्यांमध्ये जर एखादा असा पदार्थ सापडला जो तुम्हाला माहीत नाही आहे, जसं काही झाडाची औषधं असतात, तो गांजा असतो किंवा एखादी पावडर असते जी दिसते साधारण आपल्या रव्यासारखी वगैरे दिसते, किंवा एखादा असा पदार्थ असतो ज्याचा विचित्रच तुम्हाला वास येतो आहे, तर ही लक्ष तुम्हाला ठेवली पाहिजे. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. नाकाद्वारे ओढतात किंवा तोंडामध्ये ठेवणारे असतात किंवा सिगरेट तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर असे पदार्थ जर तुम्हाला सापडले तर तुम्ही चेक करू शकता. इंट्राव्हिनस पण आहेत, पण ते घरी घेणारे फार कमी असतात. इंजेक्शन असतात आणि इंजेक्शन तुमच्याकडे सापडले तर इंजेक्शन घेणारे युजली आम्ही बघितलं आहे ते घरी घेत नाही. त्यांचा एक ग्रुप असतो जिथे ते घेतात, निडल शेअर करतात. तुम्ही शरीरावर बघू शकता की शरीरावर त्याच्या जर एखादे डाग असेल किंवा सूज आलेली असेल हातावर, तर इंजेक्शन घेणारे असतात. तुम्ही जर लक्ष ठेवलं तर ते पण तुम्ही चेक करू शकता. जे हातावर असे निळे काळे डाग निळे काळे वगैरे, डाग असतील हां, तर. तर किंवा मग सिगरेटमुळे भाजणं वगैरे, तर ही लक्षणं सुद्धा दर्शक हो लक्षात ठेवायची आहेत आपल्या मुलांमध्ये. किंवा घरी एखादी अशी व्यक्ती तुम्हाला जर वाटत असेल की व्यसन करते, तर ह्या गोष्टी ज्या डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, ह्या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की कुठे आपल्या घरातली ती व्यक्ती कोणत्याही अशा व्यसनांच्या अधीन झालेली आहे की नाही आहे. डॉक्टर साहेब, व्यसन जेव्हा सुरू होतं तर ती मुलं असू देत किंवा व्यक्ती असू देत सर्वसाधारणतः, तर ती एकदमच व्यसनाधीन होते का त्याच्या काही प्रोसेसमधून ते जातात की जिथून आम्ही त्यांना पुन्हा पाठीमागे आणू शकतो? कारण बरेचदा मी ऐकलेलं आहे आणि तुमच्याकडून मी अनुभवही ऐकणार आहे, पण बरेचदा मी ऐकलेलं आहे की एकदा जर काही व्यसन लागलं तर ते निघत नाही, कारण तो माणूस पूर्ण त्याच्यामध्ये बुडलेला असतो. तर अशी काही स्टेजेसमधून ती व्यक्ती जात असते का? येस, डेफिनेटली. ह्या स्टेजेस आयडेंटिफाय केलेल्या आहेत
आणि जसं ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाईल तिथून आणणं कठीण असतं, पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपण पकडलं तर व्यक्ती पूर्णपणे ठीक होऊ शकतो. तर हा स्टेजेसला 3 स्टेजेस आहेत या, जसं आपण स्लाईडमध्ये पाहतो आहे. DSM-4 क्रायटेरिया जो आहे, ज्याला आम्ही म्हणतो डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल, ते क्रायटेरिया देतं की या स्टेजेस. त्यामध्ये पहिली स्टेज असते ती प्री ऑक्युपेशन. तर ह्या स्टेजेसमध्ये त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा व्यसन घ्यायची इच्छा होते आणि तो पदार्थ पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये विचार येत असतात. ह्याला आम्ही प्री ऑक्युपेशन म्हणतो. ही पहिली स्टेज असते. दुसऱ्या स्टेजमध्ये त्या व्यक्तीला एवढी सवय होते, इंटॉक्सिकेशन होतं, की त्याला सुरुवातीला जो एकदा घ्यायचा, समजा आता दारू घेत असेल तर 1 पॅक घेताना तर त्याला झोप यायची, पण आता 1 पॅकनी काम चालत नाही, तर 1 पॅकचा 2 पॅक झालेले असतात, जोपर्यंत त्याला झोप येत नाही. म्हणजे व्यसनाचं प्रमाण वाढत जातं. अगोदर तो 1 सिगरेट घेत असेल तर आता 2 सिगरेट घ्यावे लागतात, 2चे 4 होतात. ह्याला आम्ही सेकंड स्टेज म्हणतो की ह्याला बिंज किंवा इंटॉक्सिकेशन ह्या स्टेज म्हणतो. ह्याच्यामध्ये प्रमाण वाढत जातं. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आम्ही बघितलं, ज्याला विड्रॉल म्हणतो, की त्याला जरा जरी थांबवलं तर त्याला शरीराला त्रास व्हायला लागतं. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये कॉन्स्टंटली तो पदार्थ असला पाहिजे आणि त्याचं प्रमाण जरा कमी झालं की त्याला विड्रॉल सिम्पटम्स होतात आणि त्याला काही करावं असं वाटत नाही. जे दैनंदिन ॲक्टिव्हिटी आम्ही बघितलं आहे, सकाळी उठल्याबरोबर त्याला ते पहिलं व्यसन लागतं. फर्स्ट थॉट की दारू कुठे आहे किंवा सिगरेट कुठे आहे किंवा आणखीन दुसरा पदार्थ, त्याच्याशिवाय तो काम करू शकत नाही. ही थर्ड स्टेज आहे आणि ही स्टेजमधून मग बाहेर आणायचं असेल तर आम्हाला फार मेहनत घ्यावी लागते. तर ह्या 3 स्टेजमधून व्यक्ती जातो. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की 3 स्टेजमधून व्यक्ती जातो. तर ह्यांचं अवलंबन जे आहे ह्याच्यावर, मग ते व्यसन कोणतंही असू दे, दारू म्हणा, सिगरेट म्हणा, हे अवलंबन जे आहे हे फक्त शारीरिकरित्याच राहतं का त्याचा एक मानसिक ह्याच्यामध्ये रूपांतर होऊन जातं? काय होतं नाही, एक्झॅक्टली? दोन्ही गोष्टी असतात. ह्याला आम्ही फिजिकल आणि सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणतो. जसं आपण स्लाईडमध्ये पाहतो आहोत की फिजिकल डिपेंडन्स म्हणजे शारीरिकरित्या त्याचं अवलंबन, की तो जर पदार्थ नाही मिळाला शरीराला तर तुम्हाला ते शरीर त्रास द्यायला लागतं. आणि याचं फार सोपं आहे की आपल्या शरीरामध्ये 75,000 कोटी पेशी असतात. एखादा सिगरेट पीत असेल किंवा दारू पीत असेल तर शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत तो पदार्थ पोचलेला असतो. आणि जसं तुम्ही बंद केलं आणि त्याचं मात्रा कमी झाली तर ह्या पेशी एकदम बिथरतात, त्यांना सुचत नाही काय व्हावं. मग त्यावेळेला त्या व्यक्तीला विड्रॉल सिम्पटम्स येतात. म्हणजे त्याला एकाग्रता होत नाही, त्याला काय करावं हे सुचत नाही, त्याचं लक्ष कशात लागत नाही आहे आणि काही वेळेला पोट साफ होत नाही किंवा झोप येत नाही आणि काही लोकांमध्ये चिडचिडपण, राग असे सगळे आम्ही पाहिलेले आहेत. तर हे त्रास होतात. तर ह्याला आम्ही म्हणतो शारीरिक फिजिकल डिपेंडन्सी. सायकोलॉजिकल डिपेंडन्सी म्हणा, मनाने तुम्ही त्याच्यावर डिपेंडंट झालेला असतात आणि त्यावेळेला झोप न लागणे किंवा भूक न लागणे किंवा डिप्रेशनमध्ये जाणे हे मनावर इफेक्ट येतात. हे सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणजे दोन्ही प्रकारे ह्याच्यामध्ये फसलेला असतो. तर जेव्हा आम्ही ट्रीट करतो ह्या दोन्ही गोष्टींकडे आम्हाला लक्ष द्यावं लागतं. डॉक्टर साहेब, म्हणजे काही लोकांना असंही असतं की जोपर्यंत ती मशेरी हा प्रकार आहे हा लावला नाही तोपर्यंत त्यांना बाथरूमला होत नाही. मग ह्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकावं? कारण ते इतकं असं रुजलेलं आहे त्यांच्यामध्ये की अगदी लहानपणापासून सुरू केलेलं आहे. आता कित्येकदा तर आम्ही बघतो की आता आमच्या बिल्डिंगमध्ये जे सफाई करणारी व्यक्ती आहे, तर ही लहानपणापासून ही मुलांना ह्या आम्ही पाहिलेलं आहे. आणि आता मी जेव्हा त्यांना विचारतो किंवा कामवाली, तर त्यांच्यामध्ये हा व्यसनाचा खूप प्रकार आहे. तर ते आम्हाला हे सांगतात की असं आहे मॅडम की हे जोपर्यंत आम्ही घेणार नाही आमच्याच्यानी काम होणार नाही. तर ह्याला तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकाल की ही फिजिकल आहे, म्हणजे शारीरिक त्यांची त्याच्यावर ते अवलंबलेले आहेत, का मानसिक झालेलं आहे? दोन्ही आहे ते. आणि हे जे तुम्ही म्हणालात काम करू शकत नाही, इट इज बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ टोबॅको. खास करून तंबाखू जेव्हा आपण पाहणार डिटेलमध्ये तर तंबाखूचे वेगवेगळ्या डोसमध्ये वेगवेगळे इफेक्ट असतात. आणि खास करून हे चतुर्थ श्रेणीतले जे कर्मचारी असतात किंवा आम्ही पाहिलेलं आहे की मॉर्चरी रूम, डेड बॉडी जे हलवणारे असतात किंवा कचरा उचलणारे लोक असतात,
तर त्यांचं हे नेहमी असतं की आम्ही तेवढ्या घाणीमध्ये काम करतो आणि थकतो, त्यामुळे आम्हाला याची गरज लागते, याच्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही. तर हे चुकीचं आहे एक प्रकारे पहिलं, कारण असे पण लोक आहेत जे अशा ठिकाणी आहेत कचरा उचलणारे, पण त्यांना व्यसन नाही आहे, ठीक आहे ना. तर ही मनाचा कमकुवतपणाच आहे जे लोक हे व्यसन करतात. पण तुम्ही जे म्हणालात ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे असू शकतं. आणि खास करून मशेरी हा जो प्रकार तुम्ही सांगितला, हा महाराष्ट्रामध्ये खास करून आम्ही बघितलेला आहे. कारण मी पूर्ण भारतात गेलेला आहे. भारतामध्ये हा प्रकार मला एवढा दिसलेला नाही. महाराष्ट्रामध्ये मशेरी म्हणजे तंबाखू जाळून, आणि जसं तुम्ही म्हणालात, असं नाही की अशिक्षित लोक, सुशिक्षित लोक देखील, म्हणजे जे फ्लॅटमध्ये राहतात, फ्लॅट संस्कृतीमध्ये, आणि आश्चर्य मला वाटतं जेव्हा ते तंबाखू जाळतात, तर समजा ते ग्राउंड फ्लोअरला राहत असेल तर पूर्ण बिल्डिंगमध्ये त्याचा धूर जातो आणि आपल्याला कळतं की अच्छा हा ह्या फ्लॅटमधील व्यक्ती आता तंबाखू तयार करत आहे, जाळत आहे. त्याचा धूर एवढा विचित्र असतो आणि फार त्रास होतो. पण हे त्याच्याशिवाय राहू शकत नाही. भरपूर लोकांना आम्ही पाहिलेलं आहे की मशारी लावतात, आणि असं नाही की ते लावत बसतात, ते म्हणजे अर्धा अर्धा तास ते मशारी चोळत बसतात आणि मग ते केल्यानंतर मग ते घरातली कामं करणं. तर हा प्रकार मी पाहिलेला आहे आणि फार भयानक हा प्रकार आहे. कारण तुम्ही तंबाखू जो खाता किंवा सिगरेट ओढता त्याच्यामध्ये ठराविक जातं, पण मशारीमध्ये तुम्ही जे किती वेळ चोळता ते दातामध्ये लावता तेवढं जास्त निकोटीन तुमच्या शरीरामध्ये जातं. तर हा भरपूर भयानक प्रकार आहे आणि ह्याच्यामुळे भरपूर काही आजार होऊ शकतात, ज्याच्यामध्ये तोंडाचा कॅन्सर, कर्करोग आणि वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर दिस इज व्हेरी डेंजरस. डॉक्टर साहेब, व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या श्रेणीमध्ये एक आम्ही पाहिलेलं आहे की ड्रायव्हर कॅटेगरी जी आहे ती खूप वेळा गुटखा खातात, किंवा मग स्मोकिंग तर नाही पाहिलं मी जास्त, परंतु गुटखा आणि अल्कोहोल, दारू जी आहे ह्याचं आम्ही खूप वेळा प्रमाण बघितलेलं आहे. तर जेव्हा ही लोक हे व्यसन करतात, तुम्ही आम्हाला आता कॅटेगरी हे सांगितलं स्टेजेस, परंतु हे किती रिस्की आहे? कारण आता बरेच जणांच्या घरी ड्रायव्हर्स हे असतातच, किंवा काही लोकांना अशाही सवयी आहेत. काही वेळा आम्ही न्यूजपेपरमध्ये पाहतो की दारू प्यालेली आहे आणि ड्रायव्हिंग केलेलं आहे, किती लोकांचा तरी जीव गेलेला आहे ह्याच्यामध्ये. ते स्वतःचा नाही घालवत परंतु दुसऱ्यांचा घालवतात. तर हे किती रिस्की आहे? कारण मला हे जाणून घ्यायचं आहे की गुटखा खाल्ल्यानंतर आणि त्याच्यासोबत जर दारू पिली तर त्याचं किती आपल्या एखाद्याच्या मनावर म्हणा किंवा ब्रेनवर म्हणा त्याचा इफेक्ट होतो आणि नंतर फिजिकवर होतो. डेफिनेटली तुम्ही एकदम बरोबर विचारलं आहे. भरपूर पेशंटना मी पाहिलं आहे. तर ड्रायव्हर्सना मी जेव्हा विचारतो की तुम्ही का घेता हे व्यसन, का करता, तर ते म्हणतात की क्या करे डॉक्टर साहब, हमको नींद आती है. तर मुंबईमध्ये मी पाहिलं रिक्षावाले असतात, तर रिक्षावाल्यांकडे गिराईक नसतं, खाली बसलेलं, तर काय करतात, तर तंबाखू मळतात किंवा गुटखा खातात. आणि जे तुम्ही म्हणालात ते रात्रीची जी ड्रायव्हिंग करतात तर त्यांना झोप येते, ते म्हणतात त्यांचं एकच कारण, आम्हाला झोप येते. आणि जेव्हा आम्ही गुटखा खातो किंवा तोंडात काहीतरी चालू असतं तेव्हा आम्हाला झोप लागत नाही. त्यामुळे झोप येऊ नये म्हणून हे लोक करतात व्यसन. आणि मला आश्चर्याची गोष्ट अशी पण वाटते की याच्या टोटली अपोजिट असे लोक आहेत की ज्यांना झोप यावी म्हणून हे व्यसन करतात. तर एक ग्रुप आहे जो झोप यावी म्हणून हे व्यसन करतो आणि दुसरा आहे की झोप येऊ नये म्हणून हे व्यसन करतात. तर ही दोन कारणं, एक खरं असू शकतं, दुसरं कसं खरं होऊ शकतं, याचा अर्थ हे मानसिक आहे, सायकॉलॉजिकल आहे. कारण असे भरपूर आहेत ड्रायव्हर्स मी पाहिलेले जे व्यसन करत नाही आहे, त्यामुळे झोप येऊ नये हे घेतल्यावर आम्हाला झोप येत नाही, हे कारण चुकीचं आहे. कारण असं असतं तर सगळ्यांनी केलं असतं, पण तसं नाही आहे. तुम्हाला झोप जर गरज असेल तर झोप येणारच. आणि फार डेंजरस आहे की तुम्हाला झोप येते आहे आणि तुम्ही जबरदस्तीने गुटखा किंवा सिगरेट खाता तर तुमचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. आणि त्या दारू तर फार डेंजरस आहे, कारण दारू तुम्ही किती प्रमाणात घेता आणि तुमच्या रक्तामध्ये ते किती वाढत जाते तसं तुमचं स्वतःवरचं नियंत्रण सुटत जातं. आणि त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावर तुम्हाला रस्ता कदाचित दिसणार नाही, तुम्ही गिअर बराबर चेंज करू शकणार नाही, आणि तुम्हाला असं वाटेल की ती गाडी फार दूर आहे किंवा तुमची गाडी फार दूर आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस नाही, पण तुम्ही अचानक कुठे टर्न घेऊ शकता, कुठे ठोकू शकता. म्हणून कायदा या बाबतीत फार कठीण आहे की ड्रायव्हर्सना खास करून जर ते व्यसन करत असतील आणि त्याचं प्रमाण
सापडलं एखाद्या मर्यादेच्या पलीकडे तर त्यांना फाईन होऊ शकतो, त्यांचं लायसन्स जाऊ शकतं. ते फार डेंजरस आहे. त्यामुळे ज्या लोकांकडे ड्रायव्हर ज्यांनी ठेवलेला आहे घरी त्यांनी तपासून ठेवावा की त्याला हे सवय तर नाही आहे ना. कारण जसं तुम्ही म्हणाला हे फार चालाक लोक असतात. जेव्हा मालिक येतो तेव्हा ते तोंडामध्ये असा काही स्प्रे वगैरे मारून ठेवतात, कोणाला कळत नाही. इवन आपण टॅक्सीवाल्याकडे रात्री बसतो तर आपण बघून चेक केलं पाहिजे की ह्याला काही व्यसन तर नाही ना, ह्याने दारू पिलेली नाही ना. कारण रात्रीची वेळ असतं, हे काही करू शकतात, दारू पिऊन गाडी चालवतात आणि आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे खास ड्रायव्हर्सपासून, अशा ड्रायव्हर्सपासून, आणि रात्रीची जेव्हा तुम्ही गाडी चालवता तर आणखीन तुम्ही जसं म्हणालात की आपली काही चूक नसते, पण समोरचा दारू पिऊन आला तर तो आपलं नुकसान करू शकतो. त्यामुळे आपली गाडी जरी असेल आणि तुम्ही सगळ्या नियमांचं पालन करत असेल, पण एखादा तुम्हाला असं वाटला गाडीवाला की हा जरा विचित्र चालवता, तुम्ही स्वतःची गाडी सांभाळा. कारण असं भरपूर वेळा मी पाहिलं आहे, स्पेशली जेव्हा 10-11 नंतर आम्ही लेट येतो कामावरून किंवा क्लिनिकमधून लेट येतो, तर असे काही लोक असतात जे बेफाम चालवत असतात. मग त्यांचं नियंत्रण नसतं, दिसतं आम्हाला. तो कधी लेफ्टला जाणार, कधी राईटला जाणार. तर अशा वाचून स्वतःला तुम्ही वाचवा. बाकी तो जर स्वतःचं नुकसान करून घेणार आहे तर दोन्ही प्रकारे आपल्याला दृष्टी, तुमच्याकडे ड्रायव्हर असेल किंवा एखादा टॅक्सीवाला असेल, तुम्हाला जर डाऊट येत असेल, सो यू हॅव टू बी केअरफुल. अशा लोकांना अवॉइड करायचं, खास करून जे लेट येतात. जसं आम्ही रात्री येतो फ्लाईटने किंवा ट्रेन उशिरा आलेली असते तर स्टेशनवर आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरे जे असे गाडी चालवणार आहेत त्यांच्यापासून पण स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि इट इज अ डेडली कॉम्बिनेशन. तुम्ही जसं म्हणालात की दोन्ही व्यसन सारखे बरोबर जातात. दारू पिल्यावर लोक सिगरेट पण पितात. सिगरेट आणि दारू किंवा गुटखा आणि दारू हे बरोबर असतात. डॉक्टर साहेब, नक्कीच खूप धोकादायक असतं आणि जिथे स्वतःच्या जीवाला धोकादायक असतं तिथे इतरांच्याही जीवाला हे धोकादायक असतं. व्यसनांवर अजून भरपूर आपल्याकडे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांसाठी उत्तरं आपण डॉक्टर सचिन यांच्याकडून घेणार आहोत. परंतु वेळेअभावी हे सत्र आपण इथेच थांबवत आहोत. दर्शक हो, काही प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा हे प्रश्न तुम्ही आम्हाला मेल करू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. तर ह्याच विषयाला घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.